नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं बघा मित्रांनो, सकाळचे वाजले 11 वाजलेत आणि भरपूर असं काम चालू आहे. तर इथे बघू त्या वाडीच्या बाजूला सुद्धा आपलं काम चालू आहे भाजी लावण्याचं. तर आतापर्यंत आपण हे करून घेतले, खुदलीने आले खणून घेतलेत आणि त्याच्यामध्ये आपण भाजी लावणार. तुम्हाला इथून दाखवलंच तुम्ही बघू शकता. इथून ना आपण आले ना खणून घेतलेत आणि इथे आपलं आंब्याचं झाड आहे आणि आंबे पण भरपूर आले यावर्षी. तर अर्धे आंबे काढलेत पिकवण्यासाठी आणि इथे आहेत अजून अर्धे आंबे तिथेसुद्धा बघू शकतात आणि ते इकडेसुद्धा भरपूर आलेत आंबे झाडावरती यावर्षी. तर थोडा वेळ फिरत होता आणि आपल्याला आंब्याच्या वरती आपल्याला मधमाशीचा पोळा भेटला. तर तोच आपण काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण भरपूर वरती तिकडे. तर आज ना आपण आदिवासी टेक्निकमध्ये आपण मधाचा पोळा काढणार आहोत. तर ते तुम्हाला दिसत असेल खूप वरती मित्रांनो. तिकडे ना टोकावरती आहे, तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये की नाही माहिती नाही. मग तुम्हाला मी दाखवतो. तिथे ना समोरच मधोमध आहे तिकडे मधमाशीचा पोळा आहे. बघूया काढून त्याच्यामध्ये आपल्याला मधसुद्धा भेटतो की नाही. बघूया आपल्याला किती मोठा पोळा वगैरे आहे ते वरती जाऊन आपल्याला माहिती पडेल. तर मी आहे आणि तिथे आशिषसुद्धा आहे. तर आम्ही दोघं काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण आता मशाला वगैरे बनवून घ्या दूर करण्यासाठी आणि बघूया मधमाशीचा पोळा काढून की आपल्याला मध भेटते की नाही. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा, नक्की व्हिडिओ आवडेल. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनल कोण नवीन आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता वरती चढायचा प्रयत्न करूया आपण. तर चला तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आपल्याला ना मधमाशीचा पोळा काढण्यासाठी ना आपल्याला 2 वस्तूचा वापर करावा लागेल. तर आपल्याकडे एक धारी आहे, हे बघा इथे धाऱ्या त्याला बोलतात. आपण खेचून असं काढणार आहोत, म्हणजे लाकडी ती आंब्याची झाडी टांगली ना ती खेचून आणि कापणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला हा धाऱ्या लागेल. आणि इथे आता आपण आहे ना मशाल बनवतो आहे दूर करण्यासाठी. तर इथे आपण हे नारळाचे जे साल असतात ते घेतलेत आपण, हे बघा इथे, आणि कवटी घेतली, थोडाफार आंब्याचा पाळा घेतला. तर ह्याची आपण मशाल बनवणार आहोत आणि तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे मशाल बनवायची ती. तर आपण थोड्या वेळात आता आशिष गेला तिकडे तार आणायला. तर तो येईल तेव्हा आपण बांधून घ्या मशाल वगैरे आणि वरती दूर करून नंतर आपण काढणार होते. जोपर्यंत ते मधमाशी पळत नाही तोपर्यंत आपल्याला कापायला भेटणार ना. तर बघा खूप रिस्की काम आहे, आपल्याला चावूसुद्धा शकतात. आपल्याला नीटपणे आणि चांगल्यापणे सुरक्षितपणे आपल्याला तो काढावा लागेल. तर चला तुम्हाला दाखवतो. तर आपली मशाला ना इकडे झालेली आहे, बघू शकता इथे ना मशाला आपली रेडी झालेली आहे आणि तिथे आपला धारी आहे काढण्यासाठी. आता मी जातो आहे वरती, तुम्हाला आता वरती जाऊन दाखवतो मधमाशीचा पोळा किती मोठा आणि किती नाही तो. तर चला. अशा मित्रांनो झाड बघू शकता किती मोठं आहे. एवढा मोठा झाड आहे, हे नाही. तिथे वरती मधमाशीचा पोळा आहे, आपल्याला चढायचं पण बघायचं बरोबर. हा मित्रांनो मधमाशीचा पोळा खतरनाक जागेवर चढले मित्रांनो. तुम्हाला दिसत असेल मित्रांनो मधमाशीचा पोळा. हा बघा मित्रांनो मधाचा पोळा बघू शकता इकडे एवढ्या वरती आहे आणि मी एवढ्या वरती ना मित्रांनो चढलो आहे तुमच्यासाठी फक्त दाखवण्यासाठी. आणि आशिष आहे तिकडे खाली बघू शकता, तिथे उभा आहे तो. हा बघा, आणि एवढ्या वरती चढल्यानं उभं राहायला पण जागा नाही मित्रांनो. कसं उभं राहायला बघू शकता, खतरनाक जागेवरती आपण बघू शकता. तुम्हाला दिसत होतं कशा जागेवरती. आणि वरती मधाचा पोळा आणि एक पण माशी चावली आणि आपल्याला फोडून टाकले मित्रांनो सुचवेल. त्यासाठी आपल्याला बघून आणि शांततेने करावं लागेल. तर मित्रांनो आपल्याला प्लॅन चेंज झाला आहे, कारण की पूर्ण ना टोकावरती आहे. तर आपण दूर न करता आपण असंच काढण्याचा प्रयत्न करूया. आपल्याकडे दारी आहे काय, त्या दारीचा आणि फांदी तोडून आणि आपण मधाचा पोळा काढणार आहोत. तर खूप रिस्की काम आहे, पण मधमाशी आपल्याला चावू शकतात, आपल्याला फटाफट उतरावंसुद्धा लागेल. तर बघूया
खूप वरती आहे मित्रांनो. ते बघा तिकडे कोव्या पुरा टोकीवरती तिकडे कोण्यावरती. आणि मी बघू शकता कशा चढलो आणि एवढं खालीपर्यंत आहे. तर आता ना अशीच चढतो आहे धारे द्यायला, कारण की तिथे आपल्याला भरपूर वरती येतो बघा तिथे आहे. आणि मी पण जाऊ नाही शकत मित्रांनो, मी असं फसलेलो आहे बघा, खतरनाक जागेवरती फसलो आहे. आणि आता आशिषला मदत मागितली आहे देण्यासाठी. हे बघा असं धारा घेतलेला आपण आणि आता येण्याचा प्रयत्न करूया. हे बघा इथे ए बिंदे या पडला मग मधाच बोला अशीच काय लवकर पडला बघ. हा मित्रांनो एकच नंबर पूर्ण भरलेला आहे मित्रांनो. हा बघा मधाचा पोला बघा मित्रांनो, एकच नंबर पूर्ण रस्सीला. हे जा ना घेऊन ये ना, हे घेऊन ये ना, डिश घेऊन ये. हा मित्रांनो पूर्ण मधाने भरलेला आहे बघू शकता पोला. आणि आपला पूर्ण सक्सेस झालेला आहे. एक नंबर. तर मित्रांनो आपल्याला फायनली आपला मध काढून झालेला आहे आणि हा बघा मस्त भेटला. आणि पडल्यामुळे जरा तो हे झाला आहे, पूर्ण त्याचा निघा लागला ज्यूस. डिश पण आणली आपण. त्यामुळे हा बघा पूर्ण मध आहे मित्रांनो. हा बघा मजबूत गोड्या मित्रांनो, खतरनाक मित्रांनो. मधाचा पोळा बघू शकता, एकच नंबर पूर्ण भरलेला आहे. एकच नंबर मित्रांनो. हा बघा पूर्ण गळतोय मित्रांनो. आपण यांना मधाने पूर्ण काढून घेऊया. तसं व्हिडिओ इकडेच एंड करूया. आणि व्हिडिओ आवडला नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनल नवीन याचा सबस्क्राईब करायला विसरू नका. असे तुम्हाला नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला भेटेल. तर आता हे मधाने पूर्ण काढून घ्या. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.